नमस्कार सर्वांना शुभ दुपार झाली 11:30 वाजले इथं. तर चालली होती रानात आणि चालली होती म्हणजे रानात नाही एकदा येऊन गेली या गवारीला पाणी दिलं, परत घरी गेली, जेवण केलं, नंतर ना आली आणि परत आता चालली. म्हणलं आप्पाचं भिजवायचं झाले काय बघा, म्हणजे परत कांद्याचं बी टाकून लगेच भिजवायला त्यासाठी चालली होती. तर बघा इकडं पाणी दिलंय गवारीला, सकाळी चालू केली ती मोटर, लाईट आल्या. तर बघा दाखवते तुम्हाला, बोलले बघितलं का असं भिजवली गवार. आणि तर झाली आता गवार एवढी भिजवून झाली सगळी. आणि तर म्हणलं आप्पाचं भिजवायचं झाले काय ते बघावा. तर बघू आपण झाले का भिजवायचं. तर इकडं पण ड्रिपवर पाणी सोडलंय नारळाला, नारळाच्या बुडात पाणी पडतंय, दिसतंय का? तो दिसतंय थोडं थोडं नारळाच्या बुडात पडतंय पाणी. ड्रिप केली नारळाला पण, म्हणलं पाणी घालायची विलायची काही गरज नाही, त्याच्यामुळे ड्रिप केली. तर हा असं पाणी पडतंय नारळाच्या बुडात. काय झालं? हा कुठलं वरचं वय? मग लय आले वय आज होतंय का नाही तुमचं भिजवायचं? मला वाटलं तुम्ही खालीच आहे म्हणून मी खाली गेलती. म्हणलं तुम्हाला इतरायचं होतं कसं कसं दंड करायचं ते. हा मला काय माहिती, चढ होता तिकडं म्हणून मला वाटलं तिकडं. आणि काय झालंय? काय करताय तुम्ही? काय करता? त्याच्यामुळे बंद झाली मोटर, गरम झाली मोटरच बंद झाली. त्याच्यामुळं म्हणलं बघावं तरी आप्पाचं काय चाललंय काय नाही ते. आली होती बघाय तर इकडं हे झालंय, मोटर झाली बंद अचानक. त्याच्यामुळे आप्पा ती वायर जोडते तर इथं त्याच्यात जोडता पॅनल बॉक्स मध्ये. तर ती जोडते आप्पा वायर आणि मग चालू करते आणि मोटर. तर शेताचं किती झालंय भिजवायचं? पाणी लावलं होतं एवढं, निम राहिले अजून, निम राहिले अजून. तिकडं घरापासून लांब पण रान आहे, तिकडलं निम राहिले वाटतं भिजवायचं अजून. मग तिकडलं भिजवायचं झाल्यावरच मग इकडलं भिजवावं लागेल. मोटरीचं अचानक सकाळ धरून लाईट तर 5-5 मिनिटाला जाते. आज काय काय कळलं नाहीच नेमकं, 5-5 मिनिटाला लाईट जाते. त्याच्यामुळे भरणं पण उरका नाही पटपटा. आणि आबाळ पण आलंय, पाऊस पण येईल वाटतंय, पण कधी येतोय काय माहिती. आला तर बरं होईल, तेवढंच भरणं वाचल. हो का बघितलं का, आबाळ बी आलंय, आला तर बरं होईल, भरणं वाचल. पण काय माहिती येतोय का काय सांगता येत नाही. आला तर तेवढंच भरणं वाचल. किती भरणं आपलं 3 आणि 4 5 एकर, 4-5 एकर भरणं वाचल पाऊस जर आला तर. बघा मग बरं होईल, आला तर तेवढंच आहे काय आता भिजवायचं वाचल. हा तर आप्पा आलं शेतानं, मोटर बंद झाली त्याच्यामुळे लगेच घरी आलं. मला वाटलं कशाने बंद झाली काय माहिती, त्याच्यामुळे आलं. आणि ती जोडलेलीच होती ना अगोदरच तिथं, गरम होऊन झालं. मग ती वासच येत होता मगाशी मी खाली चालली तेव्हा, पण मला मी बघितलं तरी जवळ येऊन माहीत म्हणलं वास येत होता. पण मी खाली जाताना इथं खाली जाताना का नाही लय वास येत होता, पण मी बघितलं तरी ट्रॅक्टरच्या जवळ येऊन, पण काय दिसलंच नाही. मग परत मी गेली, म्हणलं नाही काय येत असं, म्हणलं कशाचा वास, म्हणून परत गेली. मी इथं जास्त तर मोटर बंद झाली होती. गिरण मनाने बंद झाली का केली, मोटर लोडवर आलती ना, मोटर लोडवर आलती ना. मी तर इथपर्यंत असतो तर मोटर बंद झाली. खालची चालू का काय गोष्ट नाही चालू, बंद झाली. तर इथं चाललेलं ड्रिपवर गवारीवर पाणी
सकाळपासून लाईटीचं काहीतरी लाईटीचं काहीतरी हा तेच की मग सकाळपासून 5-5 मिनिटं लाईट जाते. नानाची होती काय मोटर चालू? होय आपल्या नानाची नाही ह्यांची ह्या नानाची. इकडं आजी ना आजोबा आहे तिथं घराजवळ शेड हे शेड राखतात. तुम्हाला दाखवते लांब. हो का 2 शेड आहे ते दोघांनी एक वाटून घेतली आहे. ते चाललंय चारायचं. भांडणं नको म्हणून एक वाटून घेतली शेड हे का नाही. होय आजोबा भाडा होत आहे म्हणून एक शेडी वाटून घेतली ना. आजोबाला काय ऐकू ये नाही. नाही आप्पा म्हणतात वायर ही झाली गरम झाली होती. पण नाही खालची पण बंद झाली मोटर काहीतरी डिपीतच झाला असं. सकाळपासून लाईट जाते 5-5 मिनिटाला. होईन की चालू मनाने लाईट आल्या परत. वाश येत होता मगाच तिथं थोडा पण मी बघितलं तर तेव्हा तिथं काहीच नव्हतं. आणि लाईट कमी जास्त होत होती वाटतं. मग गिरण बी लगेच बंद केली आत्याने. बघा आजीचं ना आजोबाचं चाललंय मस्त असं सकाळ म्हणजे 10 वाजता शेरड सोडते ती परत किती वाजता आजी 1-2 वाजता बांधता ना उन्हाचं. ऊन लय लागायला लागलं की परत घरी येतात. मग झाली सुट्टीच झाली. तर असू द्या मग कसा वाटला आजचा व्हिडिओ ते सांगा कमेंट करून. बाय बाय सर्वांना.